वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण. लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा. विशाल व सुंदर हिरवळ, आकर्षक व प्रशस्त लॉन, सुरक्षित पार्किंग सुविधा, उत्कृष्ट केटरिंगची सोय, स्टेज, लाईट्स, डेकोरेशन उपलब्ध. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरणगाव, येवला. येवल्यात स्वाभिमानी रमाई जयंती उत्सव समितीच्या वतीने रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि आदर्श कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार सेविका यांच्यासह शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, महिला सक्षमीकरण, प्रशासन, कला, क्रीडा तसेच ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या ओवी काळे या विद्यार्थिनींनी आपल्या शाहिरीतून रमाईंना अभिवादन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी आणि सामाजिक परिवर्तनाच्या अग्रदूत रमाई आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वाभिमानी रमाई जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिताई पगारे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी उषाताई शिंदे, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे, नायब तहसीलदार पराते यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. स्वाभिमानी रमाई जयंती समिती उत्सव समितीच्या वतीने खेड्यातील महिला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना सन्मानित चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आज रमाई जयंतीनिमित्त या ठिकाणी येवल्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी ग्रामीण भागातल्या महिलांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि ज्या खरंच ग्राउंड लेवलला ज्या महिला काम करतात त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांचा मान सन्मान करण्यात आला. तसंच या ठिकाणी एक छोटी 5 वर्षाची मुलगी ओवी काळे हिने रमाईबद्दल जीवनगाथा या तिच्या भाषणातनं आणि तिच्या बोलण्यातनं तिनं अतिशय सुंदर मांडली. ती खरोखर वाकण्याजोगी होती आणि या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन सर्वांना सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम केला ते महेंद्र भाऊ पगारे आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्योतिताई पगारे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम अतिशय छान झाला. त्याबद्दल त्याच्या कार्यक्रमालाही शुभेच्छा देते आणि या ठिकाणी ज्या महिला आल्या त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांनाही मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. आज महामाता त्यागमूर्ती रमाई यांची जयंती आम्ही सालाबादाप्रमाणे अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरी केलेली आहे. आजच्या ह्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय ज्योतिताई पगारे होत्या आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे आमच्या येवला तालुक्याचं भूषण म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा नेत्या आदरणीय उषाताई शिंदे होत्या, बिडो साहेब वायाळ साहेब होते, नायब तहसीलदार आदरणीय पराते मॅडम होत्या आणि विविध क्षेत्रातले मान्यवर होते. तसेच या ठिकाणी एकलव्य संघटनेचे आदरणीय नेते ढवळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते. आज या ठिकाणी मात्र तालुक्यात ज्या खरोखर महिला कार्यरत आहे मग त्या अशा स्वयंसेविका असतील किंबहुना आमच्या अंगणवाडी सेविका असतील किंबहुना आमच्या मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिला असतील अशा महिला नव्हे अशा महिलांचा तसेच त्याबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा कुठेच आतापर्यंत गवगावा झाला नाही. अशा महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे, पुरस्कार देण्यात आलेला आहे. सन्मान चिन्ह देऊन रमाईच्या नावाने त्यांना आज आम्ही सन्मानित केलं आहे. अतिशय या ठिकाणी आनंदाच्या वातावरणात रमाईची जयंती या ठिकाणी संपन्न झाली. 5 वर्षाची ओवी काळे या मुलीने देखील सगळ्या महिलांची मनं या ठिकाणी जिंकून या ठिकाणी खरी रमाई जनतेसमोर मांडण्याचा तिने देखील प्रयत्न केला आणि म्हणून मी एक संयोजक नात्याने या सर्व आलेल्या महिलांचा आणि रमाई जयंती निमित्त तमाम देशवासियांना महिलांना मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. मी स्मिता अनिल झालटे, राहणार येवला. दरवर्षीप्रमाणे आपण वेगवेगळ्या पद्धतीने रमाई जयंती उत्सवामध्ये साजरी करत असतो. यावर्षी स्वाभिमानी रमाई जयंती
शासकीय विश्रामगृह या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमातून ही जयंती साजरी करण्यात येते. यावेळेस आम्ही ग्रामीण भागातील जे काही मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, या सर्व महिलांचा विचार करून या ठिकाणी त्यांच्या कामाची दाद घेऊन आम्ही त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही यावर्षी विश्रामगृह या ठिकाणी रमाई जयंती साजरी केलेली आहे.